नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 1800। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। सांगली जिल्हा संपूर्ण भाजपमय। यात जर सांगलीचे खासदार विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे महत्त्वाचे वक्तव्य। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याचे अप्रत्यक्षपणे आवाहन दिले आहे। विशाल पाटील हे युवक नेतृत्व आहे, त्यांचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील, पण सांगली जिल्हा हा भाजपचा झालेला आहे। त्यात जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे महत्त्वाचे वक्तव्य विखे पाटील यांनी केलेले आहे। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे जत तालुक्यातील 65 गावांची तहान भागविण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट समारंभ प्रसंगी विखे पाटील बोलत होते। यावेळी मंत्री विखे पाटील काय म्हणाले पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आपले सन्माननीय खासदार विशाल पाटील तर तरुण आहेत, त्यांचे आजोबा त्यांचे वडील आमचं असं अनेक पिढीचं नातं आहे। त्यामुळं त्यांच्यावर मी काय त्यांना असं वाटू नये की मी टीकेचा करतो म्हणून। तुम्ही तरुण आहात, अजून तुम्हाला सगळे छक्केमध्ये समजत येतो या लोकांच्या दादांचा विश्वासघात कोणी केला या सगळ्या राजकारणाचे सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहेत। त्यामुळे तुम्ही आता फंडात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता या सगळ्या निरंतर विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला सामावून घ्या, असं माझ्या निमित्त आपल्याला सांगा। त्यामध्ये सगळे स्टेजवरचे लोक सहमत असतील। कसं भाऊ भाऊ कारण शेवटी प्रमाणाच्या विरुद्ध जाऊन केवळ सत्य करता म्हणत नाही मी, तर आज आपल्या देशाचे नेतृत्व विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करत आहे आणि आपल्या राज्याचं नेतृत्व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी करत आहे। मला वाटतं हे जे विकासात्मक कामाला जी गती मिळालेली आहे त्यातून आज दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं की जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर देताना माननीय मुख्यमंत्री मोदी हे सांगितलं की विखे पाटील राज्यात दुष्काळमुक्त करण्याचा संघर्ष आमच्या वडिलांनी केला अनेक वर्ष। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।